नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 21 आणि आजची आपली रेसिपी आहे भोपळ्याचे थालीपीठ. भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक भोपळा छान सोलून घेतला आणि त्याला किसून घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी कळण्याचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ त्यात टाकलं आहे. 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, थोडंसं आलं लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. याच्यात तुम्ही गव्हाचं पीठही टाकू शकता, पण रात्री आम्ही गव्हाची पोळी खाणं बंद केलं आहे, त्याच्यामुळे मग गव्हाचं पीठ न टाकता मी कळण्याचं पीठ टाकले आणि थोडं बाजरीचं पीठही तुम्ही याच्यात टाकू शकता, त्याच्याने अजून छान चव येते. पाणी न टाकता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. इथे कांदा मी चिरलेला कांदा टाकायचं विसरले होते, म्हणून पुन्हा एक बारीक चिरलेला कांदा टाकून ते छान मळून घेतलेलं आहे. आपल्याला इथे कॅरी बॅगवर किंवा कपड्यावरती तुम्ही पाण्याचा शिंपडा मारूनही छान हे पाणी लावून थापून घ्यायचे आहे. तवा तापला की त्याच्यावरती तेल घालून हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे. दोन्ही साईड व्यवस्थित तेल टाकून आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. माझ्या सासरी भोपळ्याचे थालीपीठ कोणीच खाल्ले नव्हते. जेव्हा ते माझ्याकडे आले होते तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भोपळ्याचे थालीपीठ करून खाऊ घातले होते. तर माझ्या सासू सासऱ्यांना दोघांनाही हे खूप आवडले होते. आणि भोपळ्याचे थालीपीठ हे मी माझ्या मम्मीकडनं शिकलेली होती, कारण की आमच्या घरी तिथे भोपळा कोणीच खात नव्हतं. तर माझी मम्मी काय करायची, भोपळ्याचे थालीपीठ बनवायचे आणि सगळे आवडीने खायचे. तर सगळ्यांना हे भोपळ्याचे थालीपीठ खूप आवडायचे. मग मीही माझ्या सासू सासऱ्यांना हे करून खाऊ घातलं होतं, तर त्यांनाही हे खूप आवडले. सो भोपळ्याचं थालीपीठ हे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूपच छान लागतात. तुम्ही ठेच्यासोबतही खाऊ शकतात किंवा सॉससोबतही खाऊ शकतात. सो इथे आपले भोपळ्याचे थालीपीठ रेडी झालेले आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.